नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पत्ता गोबीची भजी, ते पण बेसनाचा वापर न करता। चला मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे 1 वाटी मूग डाळ आणि ती 2 तास भिजून घेतलेली आहे आणि पूर्णपणे यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे। अजून काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे घेतलेली आहे मी 1 वाटी गोबी चॉप करून, त्याचबरोबर भरपूर सारी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे, 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचबरोबर घेतलेला आहे बारीक चॉप करून 1 कांदा मीडियम साईजचा। तर ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची आणि आलं सुद्धा घातलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे मी डाळ ही बाजूला ठेवलेली आहे। तर छानपैकी दळून घेऊया। पाणी न घालता हे मिश्रण जाडसर असं दळून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचे हे मिश्रण दळून झालेलं आहे। तर एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा, पत्ता गोबी आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर इथे आपण बाजूला ठेवलेली डाळ सुद्धा घालायची आहे। तर इथे घेतलेले आहे मी जिरे, चवीनुसार मीठ, हळदी पावडर आणि कुटलेले जाडसर धने, यामुळे चव अप्रतिम येते। मिरच्या तिखट असल्यामुळे मी लाल तिखटाचा वापर केला नाही। तुम्ही जर कमी तिखट असलेल्या मिरच्या घातलेल्या असतील तर थोडं लाल तिखट वरून घालू शकता। तर हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर मिश्रण छान आपण एकजीव करून घेणार आहोत। तर छान असं हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। मिश्रण छान आपलं एकजीव करून झालेलं आहे। जर कदापि तुमचं हे मिश्रण पातळ झाल्यास तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ सुद्धा घालू शकता, पण इथं मी बेसन पीठाचा अजिबात वापर केलेला नाही। तर इथं बघू शकता अशा पद्धतीची गोळे सुद्धा तयार होतात। तर हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याची भजी बनवू शकता। तर आपण आता भजी बनवायला सुरुवात करूया। तर मस्तपैकी आपलं तेल तापलेलं आहे। तर आता आपण क्रिस्पी अशी भजी फ्राय करून घेणार आहोत। तर अजिबात मी इथं बेसनाचा वापर केला नाही, तुम्ही इथं बघू शकता। तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली कुरकुरीत अशी भजी फ्राय झालेली आहे, तेही बेसनाचा वापर न करता। इथं बघू शकता अतिशय टेस्टी अशी भजी लागतात। एक वेळेस नक्की ट्राय करा। यामध्ये मूग डाळ असल्यामुळे अतिशय ही चविष्ट सुद्धा लागतात। तर दुसरी बॅच आपण तळून घेणार आहोत। एक वेळेस ही भजी नक्की ट्राय करा। अतिशय सुगंधित भजी आहे, ती खायलाही तेवढीच टेस्टी आहे आणि लवकरात लवकर सुद्धा होतात। तर मस्तपैकी दुसरी सुद्धा बॅच आपली छान फ्राय झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा राहिलेली भजी फ्राय करून घेऊया। तर इथं बघू शकता ही शेवटची बॅच आहे आणि अतिशय कुरकुरीत आणि क्रंची अशी ही भजी फ्राय झालेली आहे आणि खूप लवकरात लवकर होतात। तर बघू शकता तुम्ही अतिशय क्रंची आणि कुरकुरीत अशी पत्ता गोबीची भजी आपली तयार झालेली आहे आणि चवीला अप्रतिम लागतात। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करा। तर कशी वाटली मग रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।